नमस्कार मित्रांनो, YCMच्या विद्यार्थ्यांसाठी खास असा व्हिडिओ, कारण याच्यानंतर YCM जे आपले सर्टिफिकेट्स आहेत ते प्रोव्हाइड करण्यासाठी एका नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे आणि हा व्हिडिओ पब्लिश होईपर्यंत ते अंमलात आलेलं सुद्धा असेल, अनेकांच्या हातात ते पोहोचलेलं सुद्धा असेल आणि ते असणार आहे सर्टिफिकेट. तर मित्रांनो, सर्टिफिकेट देण्यासाठी जे डिजिटल सर्टिफिकेट आहे ते देण्यासाठी आता YCMOUने ब्लॉकचेनसोबत हात मिळवणी केलेली आहे, म्हणजेच ब्लॉकचेनचा वापर करणार आहेत. जर का आपल्याला ब्लॉकचेन म्हणजे काय हे जर माहिती नसेल तर कमेंट करून सांगा, मी आपल्यासाठी सेपरेट व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. किंवा कुकू FM आपण जे स्क्रीनवर दिसते ती ऑडिओ बुक नक्की ऐकू शकता. कुकू FM जर आपल्याला माहिती नसेल तर एक ऑडिओ लर्निंगचं प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी अनेक असे बुक्स जे आहेत ते आपल्याला ऐकायला मिळतात आवाजाच्या रूपामध्ये. त्याच्यामुळे जर आपल्याला पुस्तकं वाचणे आवडत असेल आणि वेळ मिळत नसेल तर आपण नक्की कुकू FMला सबस्क्राईब करू शकता. जर डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या लिंकचा वापर केला तर ऑलमोस्ट आपल्याला 50% डिस्काउंट मिळू शकतं. तर पुढे जाऊया की ब्लॉकचेनवर आधारित देणारे जे हे विद्यापीठ आहे ते जर बघितलं तर महाराष्ट्रामधलं हे पहिलं विद्यापीठ ठरलेलं आहे YCMOU. त्याच्यामुळे ब्लॉकचेनवर आधारित जो सर्टिफिकेट आहे तो कसा असेल आणि त्याचे फायदे वगैरे काय असणार आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी हे जे डिजिटल सर्टिफिकेट आहे ते सुरक्षित म्हणजे सिक्युअर करण्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतलेला आहे आणि ब्लॉकचेनवर आधारित हे सर्टिफिकेट प्रोव्हाइड करण्यासाठी विद्यापीठाने एका कंपनीसोबत हात मिळवणी केलेली आहे. एका कंपनीसोबत करार केलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि ती आहे साफरस सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड. तर या कंपनीसोबत ब्लॉकचेनवर सर्टिफिकेट प्रोव्हाइड करण्यासाठी YCMOUने म्हणजेच विद्यापीठाने कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर पुढे बघितलं तर हे डिग्री सर्टिफिकेट कसं असेल तर मित्रांनो, डिग्री सर्टिफिकेट आधी येतं ऑलमोस्ट तशाच पद्धतीचं असणार आहे, फक्त याच्यावर QR कोड असेल आणि हा QR कोड जो आहे तो स्कॅन करून कुणीही ॲक्सेस करू शकतं ते डिग्री सर्टिफिकेट. म्हणजे जर त्यांना पडताळणी करायची असेल त्या सर्टिफिकेट संदर्भात तर त्यांना त्या सर्टिफिकेटवर जो QR कोड आहे तो फक्त स्कॅन करावा लागेल आणि जी पण सविस्तर माहिती आहे विद्यार्थ्याची ती त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा पद्धतीचं हे जे सर्टिफिकेट आहे ते मागच्या वेळेस सांगण्यापेक्षा आता जो दीक्षांत समारंभ झाला 29वा दीक्षांत समारंभ म्हणजे कन्व्होकेशन सेरेमनी, तर याच्यामध्ये ते सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे आणि अनेकांच्या हातात ते पोहोचलेलं सुद्धा असेल. ऑफलाईन वगैरे जर काही जण असतील त्या ठिकाणी जाऊन घेतलेलं असेल तर बाकीचे इतर विद्यार्थ्यांना लवकरच मिळणार आहे. तर हे सर्टिफिकेट जे आहे ते देण्यात आलेलं आहे 29व्या कन्व्होकेशन सेरेमनीमध्ये. आणि याचा फायदा असा की हे सर्टिफिकेट आल्याच्यानंतर ते आपल्या जे YCMOचं ॲप आहे त्या ॲपमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. विद्यार्थ्यांना ॲपमध्ये लॉग इन करावं लागेल आणि त्याच्यानंतर ते त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे. तर इथं मेजर फायदा असा की अनेक वेळेस आपल्याला इंटरव्ह्यूला जात असताना किंवा कुठल्याही नोकरीच्या भरतीसाठी जात असताना आपलं जे प्रमाणपत्र आहे ते सोबत ठेवावं लागतं ऑफलाईन. तर आता या ठिकाणी आपल्याला सोबत घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या मोबाईलमध्ये ते एक सोबत जाऊ शकता आणि त्याला मान्यतासुद्धा आहे. त्याच्यामुळे मोबाईलमधलं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा आपण दाखवू शकता, बाकीच्या इतरांना शेअर करू शकता हे QR कोड असलेलं जे सर्टिफिकेट आहे ते. आणि QR कोड असल्यामुळे ते कोणीही स्कॅन करू शकणार आहेत, जसं की मी आधी सांगितलेलं आहे. तर हे स्कॅन करणे जे एजन्सीज आहेत त्यांना एकदम इझी राहील आणि अशा पद्धतीचं जे सर्टिफिकेट आहे ते ब्लॉकचेनवर आधारित करण्यात आलेलं आहे आणि याच्यामुळेच विद्यार्थ्यांना सोबतच विद्यापीठालाही भरपूर असा फायदा मिळणार आहे. तर मित्रांनो, हेच होतं ब्लॉकचेनवर आधारित सर्टिफिकेट संदर्भात. तर थांबूया इथंच आणि भेटूया या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये. तो आपल्यासाठी नक्कीच युजफुल असणार आहे.